मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे संबंध महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या आणि अखंड बैलगाडा प्रेमींच्या गाड्यातला ताईत, ज्यांनी प्रत्येक मैदानात गुलालाचा मानकरी राहिला असा घरनिकीचा राजा, त्यांच्या दावणीला आपण आहे. आणि आज विशेष मुलाखत होईल. त्यांच्या मालकाकडनं जाणून घेऊ नेमकं घरनिकीचा राजा काय कसा घडला आणि काय आहे परिस्थिती. काका नमस्कार. नमस्कार. सगळ्या महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीनांना वेड लावणारा राजा तुमच्या दावणीला आहे. भरपूर मुलाखती बघितल्या तुमच्या. गेल्या 5 वर्षाचा राजाचा काळ, सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना एकदा पुन्हा ऐकायच्या आहे. तुम्ही अगोदर मुलाखती दिल्या असतील, पण पुन्हा एकदा घरनिकीचा राजा कसा घडला आणि काय होतं त्याचा प्रवास, त्याच्या प्रवासासह तुमचा प्रवास, तुमचा पण एक इंटरेस्टिंग प्रवास आहे. कसं आहे, आमचा बी आहे त्याचा बी आहे. तसं त्यानं म्हणजे आम्ही तसं खडतरत ह्याच्यातनच दिवस काढला ना. कारण आम्हाला एकच ध्येय होतं की बैल आपला पळवायचं, एवढंच ध्येय होतं. त्यामुळं आम्ही नाही मागे सरलो कुठं. तसंच वडत 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 गेलो आम्ही. पण कसं आहे, शेवटी खर्च हा होतोच प्रत्येकाचा. आता बैलगाडी क्षेत्र खर्चाशिवाय चालत नाही. चालतंच थोडंफार तेवढं. तुमचं नाव सांगा नाही. बाळासाहेब नामदेव माने, घरनिकी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. नाव तर सगळ्यांना माहिती आहे, पण काही लोकांना नवीन नाही, त्याच्यामुळं. नाही, तुमच्या विदर्भात सुद्धा माहिती आहे नाव ना. तुम्ही आला तिकडनं सुद्धा माहिती आहे. बर, किती वय का तुमचं आता? माझं 61 वर्ष वय. आणि मग उद्योग व्यवसाय बाकी काय नाही? दुसरं काय? मग जमीन आहे, फक्त शेतीच करायची? फक्त शेती. मग ह्या बैलगाडा क्षेत्रात कसं? बैलगाडा क्षेत्रात असे एकामेकाच्या नादानच हो. आता तर कसं होतंय, आता राजा पोहतोय त्याच्यामुळं बाकीच्यांना बी वाटतंय ना आमचा पळावा. असंच आम्ही बी आमच्या गावातली बैल पळते ते आपलं पळवून बघावं, ह्या दृष्टीनंच आम्ही हे बैलगाडा क्षेत्रात. किती वर्ष झाले बरं तरी अंदाज? आम्हाला 3-3.5 वर्ष झाले असतील या क्षेत्रात वळून. 3-3.5 वर्ष. हो, आम्हाला पहिला अनुभव नाही या बैलगाडी क्षेत्रात. म्हणजे बघायची भूमिका फक्त, स्वतःची पळवली नाही आम्ही कधी. बरं, मग राजाविषयी सांगा ना थोडं. राजा तुमचा घरचाच आहे? घरचाच आहे. गाय पण इथंच, त्याची आई पण तशीच आहे अजून. त्या नंतर परत पुन्हा घेतले का काही त्या गाईवर? एक झालं की त्याच्या पाठीवर. बरं, हा राजा राजाला किती वर्ष झाले आता? राजाला आता 4.5-5 झाले. या 5 वर्षात किती गुलाल झाले असेल? ते मोजता येणार नाही. एक अंदाज आकडा सांग. नाही, मोजता येणार नाही. ते कसं आहे, कारण गुलाल प्रत्येक म्हणजे जसं राजा पळतोय असं गुलालात शक्यता आहेच मध्ये. आधी काळ राहतो थोडाफार, कारण चढ उतार माणसाला कुठं राहतेच की, थोडाफार राहतो. पण तसं शक्यतो जास्त करून गुलाल आहे. पराभवापेक्षा गुलाल जास्त आहे. बरोबर. राजा घडवायच्या अगोदर तुमच्याकडे दुसरा नंदी नव्हता? राजानेच तुमचं काय आहे ते केलं? नाही, राजानंच आम्ही म्हणजे सुरुवात आमची राजावरच आहे. कोणतं मैदान होतं पहिलं राजाचं? पहिलं मैदान आम्हाला वाळच. किती लाखाचं मैदान होतं? नाही, तिथं नाही. तिथं आपलं बारीक होतं एवढं. गावगाठात आम्हाला पळवायला तिथं त्यांनी बारकं पण नाही म्हणल्यावर ती म्हणली गावगाठातच पळवा की, कशाला फायनल मध्ये घालताय तुम्ही. आवडलंय ते तुम्हाला. ते बघितलं काय झालं, काय नेमकं? तसं राहिले बोलायला तर राहिलं की चांगलं पळालं. तसं चांगलं पळाल्यावरच पुढं आम्हाला सुरुवात. मग नंतरचं कोणतं मानाचं मैदान की तिथं त्यांनी पहिला गुलाल घेतला? पहिला गुलाल पुळकुटे. तिथं गुलाला पाहिला? तिथं 2 नंबर केला. 2 नंबर कोणासोबत? तिथं ते माळशिरसचं बैल होता, नंद्या म्हणून. त्यातनं थोडं सुरुवात झाली. म्हणजे एक छोटा प्रवास आहे, पण मग इंटरेस्टिंग आहे. छोटा म्हणजे लय. आम्हाला काय त्यातलं ज्ञान नव्हतं, काय नाही. ते आमचा पुतण्या बाबूच्या नाव गाडी पळते, त्याला वाशी ज्ञान त्यातलं होतं. मग ते त्यानं मग सुरुवात केली. ते पहिल्यापासून म्हणला छाला फांड घेऊन फाडावं, आम्हाला सुरुवात त्याने केली. पहिलं बी त्यानंच केलं.
पुन्हा आम्ही म्हणलं हे बघा आता तू पहिलं हे करतोय बघतोय म्हणल्यावर गाडी बी तुझ्याच नावावर असते म्हणजे आजपर्यंत त्याच्याच नावावर गाडी त्यांच्याच नावावर गाडी पडली. त्याच्याच नावावर पडते गाडी. बरं, म्हणजे तुमच्या नावाचा मोठेपणा केलाच नाही. नाही नाही काय कोण जरी झालं तरी आपलीच होती ना. बरोबर. म्हणून आता तू पहिलं करतो म्हणलं असंच म्हणलं आम्ही तर जाऊ दे. हम्म. तुझं नाव काय माझं नाव काय वेगळं नाही त्याला काय. तुमचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण काय आता या अवतारावरून तुम्हाला कळत असेल काय नसेल. नाही तुमच्याशी मी व्हिडिओ करायच्या अगोदर मी काही गोष्टी बोललो मी तुमच्याशी इंग्लिश मध्ये बोललो तर तुम्ही म्हणजे तिथं हटले नाही माग मला उत्तर दिलं त्या गोष्टी. तर 12वी नापास आहे. नाही शिक्षण खोटं सांगितलं नाही सत्य परिस्थिती सांगतोय. 12वी नापास. चला ती जुनी 12वी नापास जरी असले तुम्ही पण जुनी 12वी 1.5 वर्ष केले. 1.5 वर्ष केलं. बघा मी तेच म्हटलं ना कारण की इतक्या सहज असं जी परखड इंग्रजी बोलत नाही कोणी इंग्लिश मध्ये समजून घेणार पण नाही बोलणार पण नाही. मग तुम्ही नोकरी का नाही केली? हा डीएड मला सुटलं. मी आजारी पडलो पहिल्याच वर्षी परीक्षेत आम्हाला टायफॉइडवर गेलो होतो. मग माझं ऍडमिशन कॅन्सल झालं. कॅन्सल झालं पुन्हा पुढच्या वर्षी मेरिट वाढलं त्यामुळे मी तिथं बसलो नाही. पुन्हा लग्न कोणत्या वर्षी झालं? लग्न 91 ला झालं. 91 ला. म्हणजे बघा तुमचा पण प्रवास साधा नाही ना. 86 ला होतो मी डीएडला. राजा विषयी सांगा. राजा नेमकं मैदानात कसा आहे? तुमचा पहिला गुलाल झाला त्यानंतर हिंद केसरी किती दिवसानंतर राहिला? अहो ना 2 वर्षानंतर हिंद केसरी झाला. 2 वर्ष सलग तो पळाला. हो 2 वर्ष आम्ही जगडून मग हिंद केसरीला गेलो. बर कसं नेमकं काय? अहो लय असंच प्रवास इथं मार खाल्ला पुढच्या फडात गोलाला राहायचं तर पुन्हा पुढं मार खाल्ला त्याच्या पुढच्यात गोलाला राहायचं असं करत 2 वर्ष आम्ही काढले. बर म्हणजे पुसेगावचं मैदान झालं तिथं तो हिंद केसरी राहिला. तिथं काय प्रसंग झाला होता? काय घडलं त्या दिवशी? काय नाही कसं आहे अगोदर गाडी पळवलेली होती आम्ही 1 नंबर केला होता. मग असं झालं पोर म्हणले चला तेच पळवूया बैल. झाला पायरा का चला म्हणले तर त्यानं राजानं आपलं पळाले चांगलं. तो हरण्या बिल चांगला पळाला कारण हरण्या अगोदरच होता चांगला. आपण मागणं त्यानं म्हणजे त्यांच्यापाशी गेलोय आपण असं झालं होतं. पण ते बी नाही म्हणले नाही. त्याने आपलं डॉर्लीचा हरण्या त्याने बी आपलं मन खुशीनं बैल दिला. आपलं तर गाडी चांगली पळाली 1 नंबर केला. म्हणजे पुसेगावच्या मैदान आणि परत पुन्हा दुसऱ्या वर्षी पुसेगावच्या मैदानात होता. हा पुन्हा ते अर्जुन बरोबर. मग त्यावेळेस काय? त्यावेळी गुलाला तर राहिलं 5वा का 4था नंबर आला. काय वाटतं बरं एक हा इतका प्रवास झाला आणि एक वेगळी ओळख निर्माण झाली महाराष्ट्रात तुम्हाला नंदीमुळं. आज तुमच्या गावाचं नाव निघतंय तर आम्ही सुद्धा विचारत आलो घरनिकीचा राजा म्हणजे त्या राजामुळे कुठेतरी गावाला आणि तुमच्या नावाला ओळख मिळाली. तर कसं वाटतं नेमकं? आता कसं आहे आमच्यापेक्षा बाकीच्या आनंद जास्त कारण आता दुसऱ्याच्या आनंदात आम्ही आनंद मानणारी माणसं आहे कारण स्वतःच कौतुक करून घ्यायचे आपल्याला सवय नाही. बरोबर. दुसऱ्याने कौतुक केलं बाबा समाधान आहे आपल्याला. 2 वर्षापूर्वी जशी परिस्थिती होती तुमची आजही तशीच परिस्थिती? हो तशीच आहे. काय कारण आता त्याला मग इतका गुलाल घेतला इतके बक्षीस मिळवले आता ते आपण नाही सांगू शकत काय कसं आहे खर्च राहतो. नाही तेच सांगतोय ना की आजकाल आपण बघितलं तर नंदी एखाद्याचा नंदी जर गुलाल करतोय एक तर पैशावाल्याचे नंदी गुलाल करतील गरीबाच्या घरातला गुलाल करतोय तर तो कुठेतरी वर जाताना दिसतो. मात्र तुम्ही स्टेबल आहे जिथल्या तिथे आहे. तुमच्या राजाला मागणी आली नाही का? होय मागणी आली. कुठून कुठपर्यंत मागणी आली आतापर्यंत? पहिल्यांदा त्याची किंमत 40,000 झाली होती त्यातनं 1,25,00,000. किती वय होतं तेव्हा? 40,000 तवा होत 9-10 महिन्याच्या तवा 40,000 किंमत झाली. आणि 1.25 कोटी? 1.25 कोटी मला वाटतंय दुसरा झाल्यावर 1.25 कोटी किंमत झाली. बरं पुसेगाव झाल्यानंतर? पुसेगाव. मग हे आज ज्या खरेदी विक्री होत आहे त्याच्या तुलनेत डबल टिबल रेट आहे. अरे ते आपण काय खरेदी विक्री कोणाची बघत नाही. त्यावेळेस इतकी मोठी रक्कम तुम्हाला येत असेल? नाही ना त्यावेळेची जादा होती रक्कम.
मग तुम्ही का नाही ऍक्सेप्ट केलं ते? कारण कसं आहे, राजा पहिल्यांदा फुकाट आम्ही देत होतो तर कोणी न्याला नाही, कारण त्याला आपल्या दावण्याला राहायचं होतं. म्हणून पुन्हा त्या आमच्या म्हणजे ध्यानात एक बसलं की बाबा ह्याला आपल्याच घरी राहायचं आहे, त्यामुळे बैल दिला नाही कोणी. बरोबर. म्हणजे किती पैसा आला तुम्ही ते लक्ष्मी तुमच्या दारावर दारात म्हणजे त्याला राहायचं आहे, कारण फुकाट देऊन कोणी नेत नाही, म्हणजे त्याला आपल्यापाशी राहायचं आहे. बरोबर. म्हणून ती पुन्हा आम्ही विचार केला, ते राहू द्या म्हणले. म्हणजे तो 40,000चा व्यवहार होण्याच्या अगोदर तुम्ही असं फुकट देत होता? फुकाट तरी नेत न्याला नाही कोणी. एक दोघाला आम्ही सांगितलं होतं, जादाला नाही, दोघालाच फक्त. पोरांचं ते जोडीदारच आहे ती पोरं. बरोबर. त्यात एक काय कारणास्तव मेलं, पण एक आहे अजून ती पोरग. म्हणजे आमच्या समाजातले एक आहे, धनगर समाजातले एक होतं, ती वारलं. मग त्यांना म्हणत होते आम्ही, आम्हाला हजार गावात तरी हाना जावा पण शिकवल, बारीक बिल शिकवलेलं होतं. तर ते नाही होय म्हटले. कोणा मग झोपल्यावर त्याचा जरा ताल वेगळा दिसला आम्हाला. कसं म्हणजे चालण्यात जरा चाल वेगळी दिसली आम्हाला झोपल्यावर ना. मग आम्ही आपलं फाडावं म्हणजे एक फेरा टाकला, फेऱ्यात पळालं चांगलं, आणि मग पुन्हा फाडाव चालू झाला. जे फाडाव चालू झालाय सुरुवात वाळचं बसलं ते आजपर्यंत ते म्हणजे फाडाव होत आहे. बरोबर. थांबला बी नाही. आताच मला वाटतं 2 महिना आम्ही थांबलो. गोट्यावर कसं नियोजन असतं त्याचं राजाचं? नियोजन म्हणजे त्याचं खानपान कसं आहे? खाणं काय आता तुम्ही बघताय, वैरण घातली तुमच्या समोरच, पुन्हा उडदाची डाळ आणि गव्हाची पीठ व्हायची. बाकी काजू बदाम? आता तुम्ही परिस्थिती बघा की कशाला. याच्यात तुम्हाला चहा पाजला तर आम्ही कोराच पाजणार, कारण घरी दुधाची बी काय नाही आमच्या. नाही, आम्ही कोराच पितो, आम्ही कोराच पिऊ. कारण की मला 2 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती, आजही ती परिस्थिती आहे. हा काय इतकी मोठी रक्कम तुम्हाला भेटत होती, पण तुम्ही लक्ष्मीची दावण ही तुम्ही तशीच ठेवली आणि त्या लक्ष्मीला महत्व दिलं. कारण कसं आहे, आज आता किती जरी लक्ष्मी आली तरी कसं असते, ते पैशाला पळवाटा अनेक असते. बरोबर. त्यामुळं कधी निघून जाईल? आता 2 वर्षापाठी मग आम्ही घेतला असतं 1.25 कोटी, तरी आज आमच्यापाशी काय राहिलं असतं. फक्त घर बांधलं असतं, गाड्या दारात दिसल्या असत्या, झालं की. मग तुम्ही इतक्या वेळा म्हणून संभाजीनगरवर इथं येताय का ते गाडीनं ते घर बघायला? काय येऊ शकत. हे फक्त आम्हाला एक प्रेम माणसांचं पाहिजे. बरोबर. ते प्रेम मिळतंय कुठे? मिळतंय आणि ते राजानं मिळवलंय प्रेम. बाकी काय ना आमचं पैशाची म्हणजे आशा आम्हाला नाही एवढे. राजाचं वैशिष्ट्य सांगा ना मला, काय विशेष गुण आहे? राजा कसा आहे, राजा जर एक म्हणजे त्याचं एकच थोडक्यात सांगतो वैशिष्ट्य, एका फळाला हारला का दुसऱ्या फळाला तो 1 नंबर करतो, एवढं त्याचं वैशिष्ट्य. बर. म्हणजे खुन्नस धरून खेळतो तो. आता आणि मालकाला कुठेतरी म्हणजे तुम्ही थोडक्यात तुम्ही त्याला सांभाळलं, तो तुम्हाला सांभाळून घेतो. हो, आपण आता जीव लावल्याशिवाय. आणि पायरा बदलत असतो. या पायऱ्याला जर त्यांनी गाडी नाही राहिली तर पुढच्या पायऱ्याला चेंज होते, तर ते त्यावेळेस तो गुलाल देतो. कारण प्रत्येक फाळात वेगळा दिसतो ना पायरा आपल्याला. कारण कोणच म्हणजे एका पायऱ्यात पळत नाही रे, प्रत्येक फाळात वेगवेगळेच पायरा असतात. असं तर ते तेवढं एक बाबा त्याचं वैशिष्ट्य आहे आम्हाला. कारण हारला म्हणलं का पुढच्या फाळात म्हणायचं आपण घरनच म्हणायचं, आज आपण गुलाला आहे आपण. हे बघा बरं, हे काहीतरी शिकून देतं ना. शिकवून देत म्हणजे असं आहे. हे काय त्या राजाचे फॅन फॉलोइंग सुद्धा ही सांगते. तुम्ही कोणालाही जाऊन विचारा, जे राजाचं नाव घेतो ते म्हणणार राजा आज हारलाय ना, पुढच्या फळात 1 नंबर करतो. हीच तुम्हाला शब्द येणार. बरोबर. एखादं मैदान सांगा ना, ते मैदान खरंच तुम्हाला आजपर्यंत लक्षात आहे, त्या मैदानात काहीतरी वेगळं केलं त्यांनी. तसे मैदान भरपूर आहे. एक मैदान सांगा, त्या आठवणीतलं मैदान आहे तुमचं, की आपल्याला राजाना त्या ठिकाणी खूप काहीतरी देऊन गेला. कसं आहे, आता एकच सांगतो मैदान, माळशिरसचं हिंद केसरी मैदान. गाडी फायनलला राहिली आपल्या ओबलेवाडी तेजा संघ, आणि तसं गाडी फायनलला पाक माग पळत होती खाली सुटल्याला, आणि त्यानं निकाल बरोबर 1 नंबरचा घेतला. तेवढं माझ्या ध्यानात म्हणजे मैदान आहे. कारण कोणालाच वाटत नव्हतं की राजानं तो तेजा 1 नंबर करेल, कारण समजा माग गाडी पळते.
पण ते त्यानं तर तेवढं करून दाखवलं आम्हाला. मग तेवढं मैदान आठवण येते. आठवण येत राहते. अजून तशी बरीच आहे ती मैदान. मैदान भरपूर आहे, पण मग एक आठवण म्हणून माणसाच्या डोक्यात राहतं. हो. आता सध्या किती दावणीला बरं? नाही किती बैल? ते 2-3 आहे. ते पहिला एक जुना बैल आहे, म्हणजे आम्हाला थोडा नाद त्याच्यावर लावला त्यानं, म्हणजे आम्हाला पळवायचा म्हणून ते ठेवला आहे आम्ही. त्याला किती वर्ष झाली? ते ह्याच्या अगोदर म्हणजे ते 6 वर्ष होऊन गेले असते त्याला. मग त्याला पळवत नाही ना? नाही नाही नाही, त्याला तसं दावणी तसाच ठेवलाय त्याला. एकला बी नाही काहीच नाही. त्याच्यावर एक नाद लागला म्हणून पोर म्हणले आठवण राहू दे आपल्याला. काय करते तुम्हाला राजा खुर्शीचे पाड खाऊन जगल तो. बरं. राजाच्या भावाचं नाव काय? कन्हैया. कन्हैया. त्याला त्याचा घेतला फेरा? घेतलाय फेरा, पण अजून ते काय म्हणजे एवढं कळलं अजून त्याला. म्हणजे त्या अजून मागच राहिलाय जरा. येईल थोड्या दिवसात. तो हळूहळू आपण आणू. इथं जमीन किती काका तुम्हाला? शेत पाणच तर आम्हाला 2च एकर आहे, आणि कोरडवाहू आहे 10-15 एकर. तुम्हाला माणसांपेक्षा जनावरांचा लळा जास्त आहे का? आम्ही पहिल्यापासून जनावर मग थोडक्यात हे सगळं गोठा तुमचा जनावरांनी भरलेला आहे? जनावरांनी. सगळे जनावर, मांजर, कुत्रे, बकऱ्या. कारण कसं आहे, जनावर जास्त होते आमच्यात सुद्धा. मला वाटतं 40 एक मेंढ्या होत्या. त्यातले 35 मेंढ्या राजावर घालवल्याच आम्ही. थोडा बरेच वाहन बिन होते. कोणत्या कोणत्या गाड्या? गाड्या होत्या की 4 चाकी टेम्पो होता, 6 चाकी होता. बापरे बापरे. पुन्हा बरंच काय काय होतं. बरंच काय काय ऐकलं. परत ट्रॅक्टर तेवढं दारात ठेवलंय आम्ही. त्याची ट्रॉली, नांगोर, डबल साहित्य होतं ते बी घालवलंय आम्ही. काय ठेवलं नाही आम्ही जाग्यावर म्हणजे. आणि मेंढ्या 35 घालवल्या. म्हशी एक होती, म्हशी बी घालवल्या आम्ही राजासाठी. पण आम्ही माग सर. तुम्हाला कुठं खंत नाही वाटत नाही त्या गोष्टी? नाही नाही नाही, काय काय नाही. आपल्या नशिबात नव्हतं, चल गेलं. आता मेंढ्या फक्त 5 आहेत आपल्याला. पण ही लक्ष्मी तुम्हाला देऊन जाईल काहीतरी, आणि तो आशीर्वाद खूप मोठा राहील. कारण आज त्याच्यासाठी तुम्ही इतकं तन्मन धनाने तुम्ही सगळं खर्च केला, तर तो नक्कीच तुम्हाला तो बोलला तर ठेवतोच आहे. तो मान वेगळा, पण तुमचं म्हणजे लेकरा बाळांना सुद्धा ते आशीर्वाद लागणार. तसं भरपूर त्याने कमवलं. आपण म्हणत नाही की आता 1.25 कोटी जरी झाली असेल त्याची मागणी, तरी त्याने कोटभर रुपये कमवलाच त्याला. बरोबर. असा एखादा व्यवहार सांगा ना, तो व्यवहार पण तुमच्या लक्षात आहे? कुठला व्यवहार? कशाबद्दल? राजाबद्दल. राजाचा व्यवहार, की तो व्यवहार झाला आणि आम्ही ठरवलं नाही द्यायचा. हा, ते झाला होता व्यवहार. पंढरीनाथ फडकेनेच मागितलं होतं. त्यांनी झाला होता थोडक्यात व्यवहार, पण 2 दिवसा पोशेगाव आलं होतं. आणि मी पोराशी म्हटलं जरा 2 दिवस थांबा म्हटलं. त्यांना सांगा आपण पोशेगाव करून पुन्हा देऊ त्यांना जे बैल. पण ते पोशेगावात आम्ही 1 नंबर केल्यावर ना, पुन्हा काय झालं, माणसांचं एक प्रेम तिथं बघितलं. डोळ्यातनं पाणी आलं आपल्याला माणसांच्या प्रेमानं. त्यामुळे पुन्हा म्हटलं शेटना सांगा की आता आपल्याला जाऊन राहू द्या बैल, काय आम्ही कोणाला देणार बी नाही. ते खूप मोठा छातीवर दगड ठेवला ना तुम्ही. ठेवलं. माणसांचं एक प्रेम बघू. पैसा दिसल्याच्या नंतर माणूस पगळून जातो. त्याला जनावर घेणं नाही, काही घेणं नाही, काय पैसा दिसला म्हणजे. पण आपण नाही, आपण दगड ठेवला. ते कारण तिथल्या माणसांचं एवढं प्रेम बघून मी स्वतःच म्हणजे भावूक झालो. आणि म्हणलं पोराशनी तसंच मी बाईट मध्ये सांगितलं की इथनं पुढं बैल बाबा एकायचं नाही, कोणी किंमत करू नये. शेवटपर्यंत तुमच्या डोक्यात ते नाहीच. राजा इथंच शेवटपर्यंत. आज तुम्ही मैदानात जाता काका, आज कशी ओळख आहे तुम्हाला वेगळी? आता ते राजामुळे ओळख आहे कशी आज, म्हणजे पूर्वी समजा राजा मैदान करतोय तसे तुम्ही मैदानात जाता, त्याच्या अगोदर तर जात नाही. पण तरी पण आज एक वेगळी ओळख आहे. आणि काय काय वाटतं माणसांच्या प्रेमाबद्दल? नाही, आपण समजायला प्रेमानच बोलतो. कारण काय समधी बोलते ते, आपण बी त्यांच्या संग हसत खेळत असतो. भले ते जवळची गाडी असू द्या, विरोधक असू द्या, त्याला मी सांगतो ड्रायव्हरला चांगली गाडी आहे. आपल्याला ते म्हणजे भावना वाईट ठेवायची नाही. बरोबर. आणि तुम्ही ड्रायव्हरला विचारा ह्या गोष्टी. मी जे 5 ड्रायव्हर आहे त्या प्रत्येकाला मी सांगतो, गाडी चांगली आणि नाही तर बघ दगड आणीन मी. ही भाषा आपली. म्हणजे आपल्या स्वतःच्या गाडीवल्या ड्रायव्हरला कधी आपण काय म्हणत नाही. बरोबर. पण दुसऱ्याच्या गाडीवर बसलेल्याला म्हणतो तसा मी. तुमच्या राजाच्या व्यतिरिक्त एखादा नंदी सांगा ना तुम्हाला आवडतो? नाही, तसे आवडणारे भरपूर आहेत. एखादं नाव सांगा. नाही एखादं कसं सांगून जमल, भरपूर आहे ते आपले.
बरं, कारण सगळेच- ही क्षेत्र कसं आहे, सगळेच लाडाचे. सगळी आपलीच बैल आहे ती. मी जे फाळावी येते ती किंवा पाळते ती समजा आपलीच बैल आहे हे मी मानतो. आज काय होतंय, आमच्या मराठवाड्यातले नंदी इकडे येऊन मैदान गाजवत आहे, तर काय फरक जाणवतो बरं तुम्हाला? इकडच्या नंदी आणि तिकडच्या नंदीमध्ये फरक काय जाणवतो? ते नाही तसं त्यांचा पळ बी आहे बरं का, तसं काय म्हणायला किंवा कोणाला, कारण पळ आहे नाही, आपण नाव ठेवत नाही आपण, पण मग एक एरिया चेंज होतो, म्हणजे जिल्हा चेंज होतो. हो. आणि मराठवाड्यातून इकडं पश्चिम महाराष्ट्रात येऊन ते मैदान करताय. आज कुठलाही तिकडचा नंदी उद्या तो मैदान करतोय, गुलालाच राहतोय. कारण कसं आहे, फरक काय वाटतो? फरक नाही, कारण त्यांचं कष्ट बी आहे तसं, ते आपण म्हणत नाही. कारण ते खावा दूध पाचते ते आपल्या इकडल्या बैलांनी कुठल्यालाच नाही. मला वाटतंय काय पुन्हा मुंबईवाले काय करत असतील एवढंच, बाकीचे ग्रामीण भागातल्या बैलांना काय मिळतंय हो. तसं त्यांचं कष्ट आहे, ते खर्च बी करते. राजाला दूध नाही का? न काय काय नाही आपल्याला. तुम्हाला मगाशी सांगितलं मी, घोडदाची डाळ आणि गव्हाचं पीठ, मला वाटतं दूध तरी चालू असं. काय सुद्धा नाही त्याला. एक वेगळाच राजा घडवला तुम्ही. कारण कसं आहे, आपल्याला त्या राजाला आपण कधी सराव दिला नाही, पाहुणे नाही, काय नाही. पहिलं जसा फडात गाठलाय तसं मला वाटतंय अजून त्याला म्हणजे झोपलं नाही की सराव दिला नाही की कुठून आला नाही, चालवायला सुद्धा नाही. काका, पुसेगावचं मैदान झालं, हिंद केसरी राहिला राजा, त्याच्यानंतर काय आनंद होता गावामध्ये? काय परिस्थिती होती? मिरवणूक काढली की गावाने, मिरवणूक काढली. काढली. किती लोक आले घरी भेटायला तेव्हा? नाही आहोत तिथे लय कसं लय लोक क्षण? भेटायला आले. कारण मला वाटतं इकडे तुमच्यासाठीची जास्त नाही, त्यांना पुण्या मुंबईची म्हणा, आमच्या जिल्ह्यातली लय माणसं बाहेर- भेटायला बाहेर. बाहेरनं माणसं जास्त येतात. सातारा, बर, पुण्याची, मुंबईकडले, हे इकडे कशाला बी आली तरी ती कशी. तुम्ही अचंबित झाले असाल की काय झालं अचानक, आणि कसं इतका गोतवळा, कसे लोक इतके जमा झाले? आता कसं आहे, गोतावळ जमात असते, आपण केलेलं नाही, कारण आपल्या थोबाडाकडे बघून कोणी यायचं आहे, ते राजाने केलेलं राजाने केलं. आहे. ते आम्ही काय म्हणत नाही की बाबा या, आमचं एक आहे आपलं, या बसा पाणी प्या. आमच्याला चहा मिळाला दिला, नाही मिळाला प्रमाण पाणी प्या, एवढंच आमच्याकडे. बरोबर. बर. शेवटचा प्रश्न काका, तुम्ही या क्षेत्रात सिनियर आहे, तुमचं वय जवळपास 60-61 वर्ष वय आहे, आणि बैलगाडा क्षेत्राचा चांगला अनुभव आहे, तर काय सल्ला द्याल प्रेक्षकांना किंवा बैलगाडा मालकांना? आता सध्या संघटनेने काम थांबवलेलं आहे. कसं आहे, प्रत्येकाने आपापले जबाबदारी स्वीकारली पाहिजे, तरच ही बैलगाडी क्षेत्र टिकल. रोज भांडत बसून किंवा काय करून उपयोग नाही. हार मानायला बी शिकलं पाहिजे, यश पचवायला बी शिकलं पाहिजे प्रत्येकाने. कारण कसं आहे, ही क्षेत्र आहे, एका फडात आपण काय म्हातार होत नसते. जर झाली चुकून काय आपली चुकी तर ती मान्य केली पाहिजे. आपण आपल्या बैलाचा पाय किंवा सुट्टी मेकरचा पाय मोडाला तर आपण हार मानलीच पाहिजे ना. बरोबर. कारण यश आलं तरी बी ते पचवायला शिकायला पाहिजे. पचवायची ताकद पाहिजे. हार के बाद जीत आहे. 100%. हे जे गोठ्यावरती नंदी राहतात त्या नंदींना कसं ठेवलं पाहिजे बैलगाडा मालकांनी? आता ते जे त्याच्या परिस्थितीने किंवा तरी कसं, आता तुम्ही राजा घडवला काका, असं नाही ना, ज्याच्या त्याच्या परिस्थितीनं आहे, पण आज तुम्ही राजा घडवला. आज मी परिस्थिती बघतो, इथं काही वरती फॅन नाही, इथं काही एसी नाही, खाली त्याला मॅट नाही, आज एकदम साध्या कंडिशन मध्ये तुम्ही त्याला ठेवलेलं आहे. तर काय वाटतं तुम्हाला की आवाढव्य खर्च करणं चांगलं आहे की साधं ठेवणं चांगलं आहे? तसं मला माझ्या दृष्टीनं म्हणजे प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. तसा बैल हा मातीवर पाहिजे. बरोबर. त्याला कसं आहे, जसं आता तुम्ही पैलवानांची कुस्ती आपण मातीत घेतो, हं, तसाच हा खेळ मातीतला आहे, त्याला मातीतच तो बसला पाहिजे. पाहिजे. कसं आहे, आपल्याला फडाव यशी मिळणार आहे त्या का पंखा मिळणार आहे सांगा तुम्ही? ऊन लागलं, ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, बरोबर. त्या बैलानं सर्व सोसलं पाहिजे. कधी घरी तुम्ही करू शकता, फॅन लावताय, एसी लावताय, पण फडाव गेल्यावर आहे का तुम्हाला काय? नाही ना. म्हणून की हा मातीतला खेळ आहे, मातीतच असावा. चांगली गोष्ट आहे, आणि खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे मित्रांनो. महत्वाचं म्हणजे इथं आल्याच्या नंतर असं वाटलं होतं की राजावरती खूप कमावलं असेल, पण राजावरती फक्त प्रेम कमावलं. राजावरती फक्त ह्या व्यक्तीने गुलाल कमावला, बाकी दुसरं काही नाही कमावलं.
आणि त्या राजामुळं, राजाचा आशीर्वाद आहे म्हणून सगळं काही ठीक आहे. त्यांची तब्येत ठीक आहे, त्या राजामुळं त्यांची तब्येत ठीक आहे. भविष्य त्यांच्या लेकराबाळांसाठी चांगलं राहील, कारण की त्या नंदीचा आशीर्वाद त्यांच्यासाठी राहील. आज जर परिस्थिती बघितली तुम्ही, ते एकदम साधारण कुटुंब आहे. साधारण कुटुंबातून काका आहे, राजा पण आहे, आणि भविष्य त्याचं नक्कीच चांगलं राहो ह्याच अपेक्षा. धन्यवाद. जय शिवराय. नमस्कार. तुमच्या चॅनलला शुभेच्छा. धन्यवाद. मावशी नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, राजा तुमच्या दावणीला आहे, 5 वर्षापासून तुम्ही सांभाळताय. हा, आज माणूस घरात नसला तरी त्या राजाला सांभाळणारी एक बाई, हा, दावणीच्या लक्ष्मीला सांभाळणारी घरातली गृहलक्ष्मी हा. त्याला चांगल्या पद्धतीने सांभाळती. तर काय अनुभव सांगाल तुम्ही? काय म्हणजे सगळं माझं मी सांभाळते, फक्त पोरं वैरण आणून देते, ती बाकीचं घालणं चारणं सगळं माझं मी बघते. पण मला त्याला म्हणजे असं दुसऱ्याने वाईट बोललेलं चालत नाही, त्याचं मला लय वाईट वाटतं. कारण कसं आहे, ते म्हणजे एक माझा एक मुलगाच म्हणून मी त्याला सांभाळलेला आहे ना, म्हणून मला त्याचं वाईट वाटतं. कारण त्याला असा जर गुलाल जर पडना तर तो अक्षरशः बापून माणूस रडत नाही, बर. पण तो रडून दाखवतो मला, म्हणून मला त्याचं खूप वाईट वाटतं. म्हणून त्याला कोणी बोललेलं मला चालत नाही. बर. हा, एवढं मथुर आहे त्याला. पहिला गुलाल त्याचा पुसेगावचा हिंद केसरी मान मिळाला, हा, आणि त्याच्यानंतर काय होतं, तुम्ही काय तुमच्या आनंद काय होता तुमचा? आनंद भरपूर होता. माझ्यापेक्षा सगळ्या पण महाराष्ट्राला आनंद होता. मला एवढा नसला हा. तरी महाराष्ट्राच्या लोकांना आनंद आहे, हीच मला मोठा अभिमान आहे ना माझा. बर. माझ्यापेक्षा त्याच्यावर किती तर लोक प्रेम करते ती. नक्कीच. हा, राजा कोणाच्या हातावर जास्त आहे? माझ्या. गोठ्यावर. हो, बर. सगळं माझं मीच बघते त्यांचं. मग किती लेख आहे तुम्हाला? मला राजा सकट 4 जण आहेत. राजा तुमचा लेखच आहे. माझा लेख आहे ती 4 नंबरचा. त्यानं मला लेख नाही तर त्यानं लेख सुद्धा मिळवून दिलेले आहे राजानं मला. बर. हा, एवढं त्यानं केलेलं आहे माझं. राजा काय नेमकं कसं नियोजन करता तुम्ही गोठ्यावर त्याचं? तुम्हाला ज्यावेळेस मैदानावर जात होतो त्यावेळेस कसं मैदानात करता? जायचं आता दुसरी दिवशी आहे म्हणल्यावर मला पहाटे 3 वाजल्यापासून झोप लागत नाही. बर. मी पहाटे 3 वाजता उठून सगळं त्याचं स्वयंपाक बिपाक करून सगळं मी घरातनं स्वयंपाक करून देते. किती बी वाजता, 5 वाजता जायचं झालं तर मी पहाटे 5ला त्याचं चपात्या म्हणा, भाजी, त्याचं पाणी, त्याचं काय काय लागतं हे सगळं माझी मी भरून देते. तुमच्या हाताने खातो? हो, बाकीच्या घरच्या लोकांच्या नाही. आता मला वाटतं 2 वर्ष तर ह्यानी कुणीच चारले नाही. आज ती चाराय गेलं होतं तर आज तोपर्यंत तो आजारी पडला म्हणून त्यांनी खाल्लं सुद्धा नाही. बर. असा बैल आहे तो. आणि इथनं तुम्ही दुसरीकडे नेऊन बघा 4 दिवस सुद्धा, पण तो खाणार नाही, वैरण सुद्धा खाणार. गोठ्यावर जायच्या वेळेस काय करता तुम्ही? तुम्ही गाडीत भरून देता म्हणे, ऐकलं असं. हो, म्हणजे जाय टायमाला मी पोरासनी जरा माराय पळतो ना, मग आम्ही दोघं नवरा बायको आम्ही आपलं टेम्पोत मी भरून देतो आणि नंतर मी येते. पण एवढं आहे, ज्या दिवशी तो मैदानावर जाताना तो काही खात नाही त्या दिवशी आपण बी उपाशी राहतो. हाय असे बैल मैदानात माघारी उचतर आपण सुद्धा अन्न खायचं नाही. आणि राजा रिटर्न परत आल्याच्या नंतर, गुलाल घेऊन आल्याच्या नंतर काय परिस्थिती असते तुमच्यात? कसं कनेक्शन असतं दोघात? राजा बी असा जर गुलाल घेऊन आला का असं खाद्य चारायला वैरण टाकाय गेली का पळून येऊन खातो. आणि गुलाल जर पडना तर मग नाही, गप्पच उभा राहतो जिथं जाग्यावर. मग जेव्हा आपण म्हणावं बाळा खा तेव्हा 10 मिनिटानं ती 1-2 घास खातो. एवढं आहे ते. तुमचं नाव सांगा ना एकदा. माझं वनिता बाळासाहेब माने. बरं. एका डीएड झालेल्या माणसाच्या पत्नी आहे तुम्ही, आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचं दैवत, बैलगाडा क्षेत्रातलं एक मोठं नाव, घरणिकेचा राजा, त्याच्या आई आहे तुम्ही. तर कसं वाटतं तुम्हाला? समजा आपण कसं एखाद्या लेकाला जन्म देतो तसा त्याच्या आईने त्याला जन्म दिलाय, पण सांभाळ तुम्ही केला. बरोबर. त्याच्यामुळे लोक बाकीची म्हणतो ती विकून टाका, पण माझ्या तोंडात अजून सुद्धा विकायचं आलं नाही. मस्त आता बी म्हणते ती माणसं पाय वर धरलाय म्हणून आता बैल संपला, पण बैल संपत नाही. मी हाय तोपर्यंत तर बैल पळायचा कमी येत नाही, एवढं माझं मत आहे. किती बी कुणी बी काय बी करू द्या, 1-2 मैदानात हारला म्हणून काय बैल संपत नसतो. तुम्ही मैदानावर जाता का? मी एखाद्या आतापर्यंत? मला वाटतं एका काशीगावच्या मैदानावर तेवढी गेलती. बर.
वाळव्याच्या हा काय झालं होतं त्या मैदानात मग? त्या मैदानात मी जाऊन तिथनं आली आणि सेमीला मार खाल्ला. अच्छा, म्हणजे तुम्ही गेल्याचा राग मानला राजाने. माझा राग. तुम्ही असत्या तिथं तर 100% गुलालात राहिला असता. मी म्हणजे इथं कोण नसतं ना, माग हा. कोण नाही ना. मी एवढं जनावर त्याच्यासाठी सोडून मी कुठं जात नाही. मी साधी गावात जात नाही राजाला सोडून, बर, नाही जात. घरी बघता का मग लाईव्ह हे चालतं जे हो. सगळं मैदान? होय होय, ते मॅडमनं मला म्हणजे लेख मानलेली आहे, तिनं मोबाईल बिबाईल सगळं घेऊन दिलं. कोणी? ती अंगापूरची मॅडम आहे ती. बर, त्यांनी मोबाईल घेऊन दिला तुम्हाला? हो, मला मोबाईल तिने घेऊन दिलाय, कारण तिनं मी लेखच मानते आता. कारण ती म्हणली माझा तो भाव आहे म्हणल्यावर मला तिला लेखच मानली पाहिजे. ती दोघं बी नवरा बायको लय भारी आहे ती. तुमचं माहेर कुठलंय? माझं माहेर कुकडवाड आहे, कुठं आलं ते? मसवडकडे इकडे. तुम्हाला राग येत नाही का तुमच्या नवऱ्यावर? नाही नाही नाही, राग येत असता तर एवढं झालंच नसतं. नाही मावशी, आज इतका मोठा नंदी तुमच्या दावणीला आहे होय आणि आज तुमची परिस्थिती जशी तशीच आहे. हो, तुम्ही लग्न करून आल्याच्या नंतर असंच घर होतं हो, असं हाय हीच घरू आणि आहे तसे आजच आहे. हाय असंच आहे. आम्हाला राग यायचं काय नाही. मला ह्या जनावरातलं काही माझं मग आज तुमच्याकडे दारात इतक्या गाड्या घोड्या सगळ्या काही गोष्टी, हा जो आनंद होता हा आनंद सगळा निघून गेला. त्या आनंदापेक्षा ही आनंद मोठा आहे. ते वस्तू जरी गेल्या तरी काय नाही. आज महाराष्ट्रातली एवढी लोक येते, ती रोज नाही म्हणलं तर 100-150 माणूस दारात असते. बर, आता नंदी नसता तर ती हे माणसं आली असती का? बरोबर. आली असती का सांगा बरोबर? माणसं मला बाई काय बाई म्हातारी माणसं सुद्धा म्हणली, बाई तू बैल विकून टाक, एखादा बंगला बांध, गाड्या घोडे घे. काय ती बंगला बैल विकल्या आणि गाड्या घोडं काय घेऊन बघा येणार आहे ती का माणसं? तुमच्या मैत्रिणी असतील ना, हसते नाही. मग काय म्हणतात त्या राजाविषयी? राजाला विकून तुला ही कर ती कर, मला काय करायचं? आणि नाही, राजाने मैदान केल्याच्या नंतर गुलाल घेतल्यावर मग काय म्हणता? मग काय म्हणते तेवढं तोंड मुरगा ते चांगलं झालं म्हणते. असंच ते असतंय ना. कोणाला तरी बरं वाटतंय का सांगा बघू? नक्कीच मित्रांनो, मावशीची मुलाखत घेण्याचं कारण एक आदर्श बैलगाडा मालकीन. ठीक आहे, गोठ्यावर मैदानात त्यांचं नाव निघत नसेल, पण गोठ्यावरती जर खरंच राजाला सांभाळ करत असेल त्या, तर खऱ्या अर्थाने सांभाळता. म्हणूनच राजा सगळं काही त्यांचं ऐकतो. हो, माझं सगळं. चालतं, धन्यवाद.